पखवाद्यानं पखवाद वाजवलं तर उपकार नाही, गायकानं गायन केलं तर काय उपकार आहे का? काम आहे तुमचं, काम आहे. तुम्हाला देवाने त्यासाठी पाठवलंय. परत ऐका, तुकोबारायला लोक ज्ञानी करण्यासाठी पाठवलं, तर ज्ञानोबारायला ज्ञान्यांना मोक्ष मिळवण्यासाठी. परत नीट ऐका, तुकोबारायला खाली पाठवलं का? अज्ञान माणसं ज्ञानी व्हावी. आणि ज्ञानोबारायला खाली पाठवलं, ज्ञान्यांचा जन्म मृत्यूचा फेरा चुकावा आणि त्यांना मोक्ष मिळावा. नामदेवरायला खाली पाठवलं का? का तर जगाला भक्तीचं वेड लागावं. आणि नाथबाबाला खाली पाठवलं का? तर नाथबाबाला खाली का पाठवलं? भक्ती करून जग सुखी व्हावं. आणि महाराष्ट्रातल्या माणसाला छाती काढून जगता यावं म्हणून छत्रपतीला खाली पाठवलं. छत्रपतींना खाली पाठवण्याचं कारण काय? कुणाच्या खांद्यावर हात न ठेवता स्वतःच राज्य स्वतःच आपण करणारी पहिली विभूती छत्रपती. का पाठवलंय खाली तुम्हाला? शेतकऱ्याला काय? शेती करायला पाठवलंय. व्यापाराला व्यापार. पहिलवानानं व्यायाम केला पाहिजे, पखवाद्यानं पखवाद वाजवला पाहिजे, गायकानं गायन केलं पाहिजे, कीर्तनकारानं अभ्यास केला पाहिजे. केला पाहिजे. केला अभ्यास करीत नाही, फेटा बांधायचा नाही. तुम्हाला पाठवलंय. पहिलवानानं व्यायाम केला पाहिजे, उपकार करीत नाही. विद्यार्थ्यानं अभ्यास केला पाहिजे. 4 वेळा MPSC नापास होते, मी म्हणतो 5 वेळा होते. चल, काय फरक पडला? नापास झालेला काय फरक पडला नाही, पण पास झाल्यावर लाल दिवस आहे. मग लाल दिव्याची नोकरी लागत असेल तर थोडा त्रास काढायला काय हरकत आहे? काय हरकत काय? जर तुम्हाला फायदाच होत असेल तर एक वाक्य सांगा, जी दगड घाव सण करतात तीच दगड मूर्तीला कामा येतात. घाव सण करायला काय हरकत आहे? जर चांगलं होतच असेल, छाती योग्य आहे, उंची योग्य आहे, तब्येत योग्य आहे, पोलीस भरतीत जर सिलेक्शन होत असेल तर रोज 5 किलोमीटर पळायला हरकत का? तुमचा प्रॉफिटच जर होत असेल. आणि जीवनामध्ये हेच नोकऱ्या करण्यात काय, रिटायर झालं काही परमनंट झाले नाहीत. पोरं लग्नाला आलेत, बापाला पगार नाहीत. असे कितीतरी बाप आहेत. माझ्या पुढे बसली ठाता, मी नाव सगळं सांगतो. काय त्याचं? 40% विना अनुदानीचे शिक्षक फुल पेमेंटच्या आत रिटायर आहेत. 5 वर्षापूर्वी 20 मिळाले, गेल्या वर्षी 20 मिळाले. किती झाले? 40. आता राहिले किती? 60. काही झालं तर 10 वर्ष मिळत नाही. आणि ते आता 42 आहेत. म्हशी बाजारले असते तर 150 रुपये रोख मिळाले असते. हो, म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्यात बुट चाटून जगायचं नाही, बुट पॉलिश करून जगायचं. तुम्ही बधीर होईल आणि तुम्हाला काय? तुम्ही आता माझ्या पुढे बसले का? खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा. कलियुगात खरं बोलायचं नाही कुणी. एखादा जर म्हणलं ना बैल गाभण आहे तर आपण म्हणायचं त्याच्याच दुधाचा चहा आहे. बैल गाभण नाही, बैल जन्मला रात्री. ऐका कलीचे महिमान असं
1.5 वर्ष प्रॅक्टिसच कुठं राहिली. 80% भजने हरिपाठ इसरले. 40% कीर्तनकारच हरिपाठ इसरले. उत्पन्नच नाही तर हरिपाठ करून काय करायचं. 40% माळकऱ्यांनी माळा काढल्या. कोणीतरी झक मारली. अंडे खाल्ल्यावर कोरोना होत नाही. वांगे दिले सोडून हा ना अंडे. कुठली मंडी अंड्यावर. वांग 20 रुपये किलो, अंड 13 रुपयाला येत. बरं ते माळ काढीत नव्हतं. ही खोडीची. काढा काढा तुम्ही गेले आम्हाला कोणी काढा 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 तुमचाच आधार आहे आम्हाला. काढा काढा इस्टेटीला का आग लावी त्या का काढा काढा. तुम्हाला माहित नाही का आपल्या सोनाला 3रा महिना आहे. तुम्हाला नातू पाहायचा नाही का. काढा काढा. काढली. टीव्हीला पट्टी आली. माळकऱ्यांना 5,000 मिळणारे. घातली. काढली बिल घातली. पण 3री लाट ही फक्त माळा काढणाऱ्यांसाठीच असते. ह्याला काढायची माळ. कोणी नवीन आणायचं काहीतरी. अंडे खाले कोरोना होत नाही. कोरोनाला एकच औषध, मन खंबीर ठेवा. बस दुसरं औषध नाही. गोळ्या घेऊ नका आणि काहीच घेऊ नका. माइंड इज द बेस्ट ब्रेक ऑफ ए मॅन बॉडी. आणि एवढी माणसं स्टेजवरची खाली बसलेली मला उत्तर द्या. उभ्या महाराष्ट्र मास्क वापरितो. उभा महाराष्ट्र सॅनिटायझर वापरितो. उभा महाराष्ट्र साबण वेगळे वापरितो. रस्त्याच्या कडेचा भिकारी एखादा पॉझिटिव्ह निघलेला मला दाखवा. का एकटा राहू नाही तर अंगणवाडीत राहू. पण का? त्याचं उत्तर आहे त्याचं मन खंबीर आहे. त्याला काय दुष्काळ पडला आणि लॉकडाऊन नाही झालं. त्याला काय गेलं नाही. झोपला. टेन्शन फ्री. हे मासे धरणारी माणसं अख्या रात धरणार. ती का होईल. 15 दिवस झाले अख्खा संसार बैलगाडीत घातलाय आणि ऊस तोडायला गेले. रायला कुपी आहे. कुपी आहे. लाईट नाही. पाणी स्वच्छ नाही. पाणी स्वच्छ नाही. 12 कोणाचं चालू असलं तर आंघोळ आहे. साबणाची गाठ नाही. 8 महिन्यात निगेटिव्ह आहे. ऊस तोडून इथं प्रत्येक अवयवाला सेपरेट साबण आहे. जेवढे अवयव तेवढे साबण आहे. हा साबण इकडं लावायचा नाही. हा इकडं लावायचा नाही. हा इकडं लावायचा नाही. हा इकडं लावायचा नाही. आणि एवढे साबण लावून माणसं पॉझिटिव्ह आहेत. याचं कारण मन खंबीर नाही. अरे काय व्हायचं ते होईल. भगवंत मला सांभाळणार आहे. निगेटिव्ह विचार करायची काय गरज. कोणी नवीन काढायचं. सुरुवात आली कोरोनाची. काढा प्या. काढा काढा. कोणी डोकं वापरलं. काढा प्याल्यावर कोरोना होत नाही. कुठले काढ्यावर. तो काढा इतका खतरनाक आला महाराज. इकडं प्याला इकडं आग. इकडं प्याला इकडं आग. इकडं प्याला. हा नको नको. म्हणजे कोरोना राहिला बाजूला मुळ्यातच उठलं. काय करा. अरे जगातल्या सगळ्या रोगाला एकच औषध. मन भजनात गुंतवा. मन खंबीर करा. कशाला अटॅक कशाला. आणि कोरोना झालेल्या माणसाला आधार दिला पाहिजे. आपण आधार नाही दिला. मला एक वाक्य सांगत मला. यम त्रास देणार नाही एवढा त्रास कोरोना झालेल्या घरच्यांनी दिलाय. आणि ती माणसं कोरोनानं नाही गेली. मानसिक टेन्शन न गेली ती. काय आज्ञा. काय आज्ञा. सगळे सुशिक्षित लोक आहेत. कळलं ना आपल्याला. जरा विचार करा. सगळे डॉक्टर बिक्टर इंजिनियर शिक्षक पुढारी बिडारी लोक ऐका. कोरोनाच्या संपर्कात गेल्यानं कोरोना होत नाही हे कुणीतरी कुणाला तरी सांगायला लागत होतं. कारण प्रत्येकाचा ह्युमिनिटी पॉवर वेगळा आहे.
ability of a thinking power, it differs every man. Brain is same, but capacity of knowledge is different. Body is same, but immunity is different. प्रत्येकाचा इम्युनिटी पॉवर काय त्या माणसाला वागणूक दिली तो बसला तिथं बसायचं नाही. काय याला अर्थ आहे का? कशाला झक माराय नोकऱ्या करायच्या, शर्टिंग करू करू नोकऱ्या करायच्या ना अकलीच्या पासपट पगार घ्यायचा. घेताना तरी लाज वाटली पाहिजे ना आपल्याला का आपण पगार का असं घेतोय. हे लोकांना समजून सांगण्याची गरज होती. काय त्यानं हात लावला, हात नाही लावायचा, तिथं हात नाही लावायचा. तो तिथं बसला, बसायचं नाही. त्याच्या गाद्या पेटवल्या लोकांनी, तो गादीवर झोपला. तो पेटवलेत का नाही, त्याला कोंडून घ्यायचे, खिडकीतून चपात्या द्यायच्या. राम वनवासाला गेला 14 वर्ष, तर सीता घेऊन गेलता. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेनं कोण पाहिलं नाही, भामटीनं डुकून उडकी खिडकीतून पाहती. झोपलाय का? झोपलाय. झोपू दे, झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगितोय, झोपू दे. हा विनोद नाहीये महाराज. आपलं कीर्तन कीर्तन नाहीये, एनर्जी आहे. हे कीर्तन कीर्तन नाहीये, बसणाराचा एनर्जी. तुमच्यात एनर्जी आली. 6 महिन्याचं दुखणं गेलं 10 मिनिटात. अजून 1 तासात तुम्ही पुरे फ्रेश व्हा. माणसाला एनर्जीची गरज आहे. कुणी आधार दिला नाही. हॉस्पिटल मधले कार्ट्याने गोळ्या फेकून दिल्या. घे गोळी फेकले फेकले. तो म्हणला इतका पापी आहे मी मेलो. बरं भेटायला जाणारी माणसं इतके नालायक, त्यांनी आधार द्यावा का नाही? पेशंट आहे तो, खाटावर पडलाय, नळी लावली ऑक्सिजनची. हा नालायक. मग एखाद्याने म्हणायचं काय होतंय, कसं काय, स्कोर काय? म्हणजे तो क्रिकेट खेळत होता, त्याच्या मागून पडून नळी घातली, ती आऊट झालंय. आणि हा काय विचारितोय, स्कोर काय? बरं ते शेजारी जे बसले त्यानं झक मारायची. कमी आहे बा 17, आणि तू काचातून पाहतोय याच्या 17 काय स्कोर. मग यानं म्हणायचं जास्त नाही. हा नालायक काय म्हणलं माहिती, इतका इतका अवघड आहे. 17 म्हणले हो, अवघड आहे. आमच्या पाहुण्याचा 9च होता. तरी पाहुणा तोवर हा गेलाय मी. अरे माणसांना आधार द्या, आधाराची गरज आहे. दुःख भोगलंय बसणारांनी 2च मिनिटात मुद्दा मांडीतून पुढे जातो. 50 वर्षात लोकांनी एवढं दुःख पाहिलं नव्हतं. एवढं दुःख 3 महिन्यात पाहिलंय. स्टेजवर बसलेले सगळी माणसं माझ्या सगळ्यात प्रत्येकानं एक माणूस गमावलाय. कुणाची तरी आई गेली, कुणाची तरी बाप गेलाय, कुणाचा तरी भाऊ गेलाय. पण टाळकरी भजने महाराज मंडळी ध्यानात ठेवा. जाऊ द्या, प्रत्येक माणूस जाणार असेल, पण तो कसा गेलाय? अंत्यविधीला माणसं नाही, जाळायला माणसं नाही, स्वतःचा मुलगा पाणी पाजायला नाही. महाराज कुलपा उघडायला माणसं राहिली नाही. काही घरांमध्ये कुलप उघडायला आई बाप राहिलेत, मुलगा गेलाय. गेला मुलगा. ज्या झाडाच्या सावलीला आयुष्य काढायचं होतं ते झाडाच मुळासकट उपासलाय. बायको पाणी पाजाय, बायको अंत्यविधीला नाही, मुलगा पाणी पाजायला नाही, भाऊबंद जाळायला नाहीत. अरे पिंड दान नाही. एका माणसानं 50 अंत्यविधी 3 महिन्यात पाहिलेत. पाहिले नाही. मग एवढं भयानक चित्र देवाने शिकवलं तरी लोक विचार करीत नाही. काय बसणाऱ्या माणसांनी बदल केला वागण्यात, मला सांगा. काय बदल केला? देवाने तुम्हाला जर चांगला झटका दिलाय तर आपण आपल्या वागण्यात बदल करावं. हे तर निश्चित आहे ना, हे तर निश्चित आहे ना, हे तर निश्चित आहे ना. मग तुम्ही मी काय बदल केला? आई गेली, वडील गेले, भाऊ गेले,
और 1.5 महिन्यामध्ये सरकारनं थोडे लोक मोकळे सोडले. कोरोना नावाची वस्तू सुद्धा लोक विसरून गेले. ज्यांच्या घरातला माणूस गेलाय तेच विसरले. जगाचं काय घेऊन बसले. किती माणसं बघ. याला एकच कारण आहे महाराज, धुंद झाली माणसं. पैसा कामा येत नाही, संपत्ती कामा येत नाही, सत्ता कामा येत नाही, ऐश्वर्य कामा येत नाही, पण चांगलं वागणं वाया जात नाही. विसरली लोक. अरे जिचा नवरा गेला ती विसरली. घेण्यात नाही तिच्या. गेला बाप्याचा बाप. 13 दिवसाच्या आत 2 गुजीरवाणी मुलं घेऊन सुनबाई बापाच्या घरी निघून गेले. असे किस्से आहेत. काय माणसांमध्ये बदल झालाय. काय सांगा मला. काय बदल होणं काळाची. काय बदल. कशाला भांडणं असावं, कशाला बांधावरून भांडण असावं, कशाला जमिनीवरून भांडण असावं, कशाला ग्रामपंचायतीच्या पार्टीवरून भांडण असावं. अरे का असावं भांडण. का असावं. का असावं. कपाट भर नोटा ज्यांच्या घरात होत्या त्यांच्या घरात कपाट उघडायला माणसं राहिली नाहीत. का भांडण असावं. का असावं भांडण. जमीन जाग्यावर राहणार आहे. बैलगाडी भावाची वावरातून गेली. काय एवढं विशेष झालं. त्याला बैल खाली घालतो. मोटरसायकलवर चालला, ट्रॅक्टरने हॉर्न वाजवला, त्याला गच्ची धरून आणतो. एखाद्यानं लाईट दिली त्याला अरे इतके किरकोळ मारामारी का असावा. जर जीवन क्षणिक आहे. शिकलोय का नाही आपण. शिकलो. एकटा जळत होता रे, एकटा जळत होता. तर जाळणाराने 1500 रुपये घेतले. पण 500 एकर जमिनीचा मालक त्याला एकुलता एक पोरगा पेटवायला नव्हता. काय बदल केला आपण. उलट कोरोना झाल्यापासून लोक जास्त दारू प्यायला लागले. ज्या गावाला 6 ड्रम लागत होते त्याला 18 ड्रम लागतात आता. सॅनिटायझर वाणी लोक दारू प्यायला लागली. कुठेही आपण. हा विनोद नाही. जग बदललं नाही तरी चालेल, पण माणूस बदलणं गरजेचं आहे. बदलून घ्या. भांडणं मारामारी करायला काय लागतं. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 3 लाख देतो इंदुरीकरला भोकस भुकशील. बॉक्सायला काय लागत. पण तू 3 लाख खर्चितो कवा. तू तर जेलमध्ये राहणार आहे. मग 3 लाख काय 10 वेळा वापरतो का. अक्कल असू दे ना. हा विनोद आहे. पाया पडतो तुमच्या. व्यक्ती गेली तरी चालेल, धर्म टिकला पाहिजे. काय धर्म कळाला आपल्या लोकांना. काय धर्म कळाला. बसलेली माणसं जरा डोक्याला ताण द्या. आई गेली. आईचा एकुलता एक मुलगा गेलाय, बापाचा एकुलता एक मुलगा गेलाय. त्या आई बापाला आधार देणं सुनाचं काम आहे. पण 13वा होण्याच्या आज सुनबाई पोरग घेऊन गेली बापाच्या घरी. उलटा तिच्या बापानं फोन केला, हाती फोडून घ्या, आम्हाला दुसरं लग्न करायचंय. कोणला केलेत मागच्या आठवड्यात. कोण मरतो रे कोणासाठी. किस्सा गरम आहे तर जग खरं आहे. आणि मनगटात ताकद आहे तोपर्यंत सगळं सत्य आहे. मनगटातली ताकद संपली, संपलं काम. धर्म टिकवा. काय धर्म कळतो आपल्याला. शिवाजी महाराजांची नावं आपण पानाच्या टपरीला दिलीत. इतके हलकट विचार आहेत आपले. संत तुकाराम पोल्ट्री फार्म. संत तुकाराम पोल्ट्री फार्म. तुकाराम महाराज अंडे पाहत होते. माऊली धाबा. आजपासून आमदार आहेत. पाया पडून सांगतो, इंदुरीकर मरल तरी तुम्हाला आपली आठवण येईल. माझ्या आयुष्यात मी फक्त एकच करतो, महाराज खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. जो उठवतो तो मला घोडा लावतो, पण मी खरं बोलतो. दारुडे म्हणते आम्ही किती दारू पिऊ त्याच्या बापाचं काय जातं. मग बापाचं काही जात नाही, पण तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे.
पुरी म्हणते आम्ही पळून जाऊ नाही तर लफडं करू. इंदुरीकरचं काय जातं. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नाही. मारो झक. बंगल्यातून पुरी पळून गेल्या तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. चांगली बंगल्यात झक मारित होती. शेमड्या कार्ट्याच्या नादी लागली, टोळीची मुकादम झाली. कांदे लावून 9,500 रुपये एकर. संपली ना माणसं. आजपासून एक फायनल करायचं महाराज, शूरांची आणि संतांची नावं टपऱ्या टोपऱ्याला द्यायची नाहीत. हा आपल्या धर्माचा डायरेक्ट अपमान आहे. तुमचं काय मत आहे. कारण समजा एका मिनिटात आपल्या धर्माला त्याग आहे. त्याग. आपल्या धर्मात भाषण नाहीये. आपल्या धर्मात त्याग आहे. राज्याचा त्याग तेव्हा राम. त्याग. उद्या गादीवर बसायचं. राज्याभिषेकाची तयारी झाली. उद्या गादीवर बसायचंय. राज्याभिषेकाची तयारी झाली. अरे जो राजा गादीवर बसणार होता तोच राजा वल्कले नेसून वनवासाला गेला. त्याग आहे की नाही. राज्याचा त्याग, आईचा त्याग, बापाचा त्याग, भावाचा त्याग, अयोध्येचा त्याग, वशिष्ठ ऋषीचा त्याग तेव्हा राम. आणि आम्ही रामाचं नाव कुठं दिलंय. श्रीराम कुल्फी. जे प्रभू रामचंद्र बर्फ चुकीत होता. चारशे एकर जमीन दान तुकोबरायाचा त्याग. बोटातलं रक्त भावानी मातेला दिलं, स्वराज्य स्थापन केलं. त्याग आहे. साडूचं नाव दे टपरीला. मिवनी बिअर बार दे. प्रिय ना स्मार्ट पीस पान स्टॉल दे. पण पाया पडतो धर्म वाचवा. काय मत आहे तुमचं. धर्माची पाल, धर्माची पाल, धर्माची त्याग. धर्म जर वाचला तरच जग वाचेल. वाक्य पटतंय का पहा. काय वाचवणं गरजेचं आहे आज. धर्म. आता आम्ही एवढे वर जीव काढू. माणसं भरमिष्ट झाली. राहिली नाही माणसं. वाचन संपलं. पेपर वाचणाऱ्यांची 60% संख्या कमी झाली. जे 10,000 पेपर लागत होते तिथं फक्त 3,000 पेपर लागतात. पेपर वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली. पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली. आणि चांगलं सांगणाऱ्यांची संख्याच राहिली नाही. राहिलं नाही. प्रत्येक माणसाच्या हातात 7,000चं खोकडं आलंय. आणि हे मोबाईल हे देवाचं रौद्र रूप आहे. कधीच चांगलं नाही त्याच्यावर. काय पाहता. कोणी उठायचं आणि ते खोकडं घ्यायचं. येडे बाबळीत, मुरीत, तुरीत, कपाशीत. लघवीला आला चैन सुद्धा खोलली नाही. बुटात पाणी गेलं पण मोठं चाललं. हाय का. आणि त्याच्यामुळे काय झालं एका मिनिटात सांगू. एक मोबाईल मुळे डोळे गेले. काय मत आहे तुमचं.
70चं म्हातारं बिगर चष्म्याचं वाचित आहे. ज्युनियर केजीला 2 टीचर दिसतात. 2 टीचर जाड काचाचा चष्मा घालतो ते, आणि ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला 2 जण कश काय. टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कशी काय, त्याला 4 दिसत. गेलेत का नाही डोळे. एक बोला पाठापाठ लहान बोरा बैठे बैठे सावधान. सावधान काय माहिती 3 वर्ष. कितीला आहे तू. ए ब्रे कितीला आहे तू. तू टी शर्ट वाला कितीला आहे. अरे तूच खाली बस, खाली बसून सांग कितीला आहे. 8वीला. तू 7वीला गेला तरी. ऑनलाईन क्लास चालू आहे. चालू आहे करतो का क्लास. क्लास करतो. मॅडम डिलीट करतात आणि गाणे ऐकतात का. असं काय आलंय. विनोद नाही महाराज. 40 पोरांमधले 4च पोरं ऑनलाईन जॉईन आहे. अजिबात पोरं करीत नाही काय. आणि 9 वाजता मोबाईल घेते बापाचा. आणि बापाला विचारलं तुमचा मोबाईल हो. क्लास. रात्री 11 वाजेपर्यंत. गुरुजी 9लाच वापलाय. पोरींच्या आळ्यांना विचारा ना तुमचा मोबाईल लागत नाही. गुड्डीचे क्लास. आणि गुड्डी सारखी स्टडी करते. सारखी स्टडी करते. गुड्डी भांडे घासत नाही. गुड्डी कपडे धुत नाही. गुड्डी कपड्याला घड्या घालत नाही. गुड्डी चपात्या करत नाही. गुड्डी सारखी स्टडी करते. अहो गुड्डी स्टडी कुठं करते. वरच्या मजल्यावर पाहायला गेलं गुड्डी नाही स्टडी नाही. गुड्डी गेली पर्यावरणाचा अभ्यास करायला. खरंय का खोटंय. सरळ बसायला आलेले बोर पटकान आणि बोला तुम्ही ऑनलाईनला क्लास करत नाही. करेक्ट. पण गाणी ऐकल्याशिवाय घ्या. आणि आता पटापटा उत्तर द्या. मोबाईल मुळे मी म्हणतो तर झाले बा. डोळे गेले की नाही. जोरात बोला. डोळे पटापटा बोलायचं. आता बाकीच्यांनी बोलायचं नाही कोणी. डोळे गेले. कंबर गेली. मेंदू पटापटा पटा फास्ट मध्ये. डोळे गेले. कंबर गेली. मेंदू गेला. मित्र गेले. नातेवाईक गेले. संवाद संपला. आणि मोबाईल मुळे झोप गेली. झोप नाही. मोबाईल वापरणारे आवडली झोपती नाही. काय त्यांनी टिटवीचे अंडे खालीत का काय झोपती नाही. आता कीर्तन जरी चाललं ना तरी काही नालायक खाली डोकं चालू द्या. म्हणजे आपण जीव काढायचा. पोरांनो मेंदू गेला. मित्र गेले. झोप गेली. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू. तुम्ही बोलायचं ना त्यांना बोल द्या. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू. पटापटा बोला. क्वार्टर सुरू केली. क्वार्टर प्यायल्यामुळे झोप आली. क्वार्टर प्यायला काय लागतात. पटापटा बोला. पैसे. पैसे मिळावं त्यानं चोरी सुरू केली. चोरी केली. दारू प्याला. भारी मोबाईल घेतला. करेक्ट. भारी मोबाईल घेतला. गेम खेळायला लागला. करेक्ट. गेम खेळता खेळता ऍप सापडला आणि ऍप वर दुस्ती झाली. कुणाशी. पुरीशी. करेक्ट. बोला बोलायला रे पोरं पटकन. त्यानं पोरगी पाहेल नाही तरी तो कामाला. जोरात बोला. कामाला लागला. तिनं ओळखलं हा कामातून गेला. तिनं याचं ATM मोकळं केलं. हे भिकारी झालं. प्रेम वाढलं. पळून पळून जायचं ठरलं. करेक्ट. ठरलं. पळून गेले. पैसे संपले. प्रेम कमी झालं. तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन आला. याला लोड आला. यानं तिच्या ठेवून दिली. ती निघून
गेली. हा एक दिवस मोकार प्याला आणि जाग्यावर मेला. आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकरचं प्रवचन ठेवलं. आता काय वांग सांगू का 10व्यात मी. अहो तो कसा मिळाला याची ओवी नको का ज्ञानेश्वरीत. आणि अशी पुरीनं धोका देईल माया पुढे बसले आता 2-3. मी नावा सगळं सांगल आपलं काम वेगळं आहे. धर्म टिकवा. आणि आता बदल होणं काळाची गरज आहे. नुसती कीर्तन ऐकू नका. तोचा मुद्दा संपायचा. त्यासाठीच तुकाराम महाराजांनी गाथा केला. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. इथं होतो आपण. मी कुठे जाऊ द्या रातभर. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादक गुणजन मंडपवाले माई सिटीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नरेंद्र कराड अभिमन्यू पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजक संयोजक राजकीय जनसाठी कार्यक्रमस्थ ग्रामस्थ टाका पांडुरंग शिवलीकर वकील कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन कीर्तनाला बसलेले गायक वादक मंडपवाले दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगा उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेतलं. सगळ्यांना धन्यवाद आणि मुद्द्याला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं. आतापर्यंतचा मुद्दाच एवढा झालाय. अभंग का घेतला आणि तो अभंग गाथा माणसासाठी का केला. तर माणसाला मानसिक समाधानाची फक्त एक वाक्य फायनल करा. कोरोना झालेल्या माणसाला जरा थोडी चांगली वागणूक द्या. त्याचा आदर करा. त्याचा आदर करा. अरे त्याला भाकरी नाही आणि त्याला अटॅक आला. आणि अटॅक हा रोग नाही. डॉक्टर बिक्टर जरा लोकांना समजून सांगत जा. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही. पण ह्या डॉक्टर लोकांनी काय तडाखा उठवला. अटॅक अटॅक ही काय भानगड आहे. अटॅक 1.5 वर्षामध्ये लोकांनी डॉक्टरची पदवीच पाहिली नाही. तो हृदयरोग तज्ञ का किडनी तज्ञ का बाळातपण तज्ञ. दवाखाना उघडा राहिला झोप. त्याची काय पाहायला पाहिजे होती पदवी. आता घोटाळा काय झाला. यांची 9वी पर्यंत परीक्षा नाही. म्हणजे कितीला गेले 10वीला नाही 11वीला नाही 12वीला नाही मेडिकलला गेले. डायरेक्ट मेडिकल आणि ते डॉक्टर झालं आणि त्यानं हॉस्पिटल टाकलं. काला माणसं नीट होती. त्यानं एकही परीक्षा दिली नाही. त्याच्याकडे गेला एक जण पेशंट. डॉक्टर साहेब कणकण होती. झोपा. झोपले. टोचलं. उठा. तुम्हाला झालं बी काय डॉक्टर साहेब. इतके दिवस आयुष्य झालं माझं. मला इंजेक्शन टोचल्यासारखं वाटलंच नाही आज. डॉक्टर म्हणले ते घाई धोत्रात गेलं ते टोचलंच नाही. हे असं झालं. म्हणजे दारुडे स्टँडवर उभं राहिलं आणि एसटी आली. एसटी आली आणि ते एसटी चढलं. मग ते मागून चढवून त्यानं ड्रायव्हर पशी बसलं. ते पेटीचं बॉक्स असतं ना बॅटरीचं त्याच्यावर बसलं. नुसता ड्रायव्हर का पाहायचा. कंडक्टरनं बेल मारली. एसटी चालू झाली. एसटी 50-60 किलोमीटर गेली आणि ते ड्रायव्हर कंडक्टर चहा आला उतरले. हे काय उतरलं नाही बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर आले. कंडक्टरनं बेल मारली आणि ड्रायव्हर एसटी चालू करायचं. त्याला गेअरच सापडा. ते नुसतं इकडं तिकडं पाहायचं. हा म्हणला काय सापडून राहिले तुम्ही. तुम्हाला गेअरच सापडा. हा दारुडा त्या ड्रायव्हरला म्हणला गेअर आहे का. गेअर आहे का. मी बसलो तसं पाहतोय तुम्ही त्याला पुढं ने माग आण पुढं ने माग आण. मला वाटलं तुम्हाला उपसाना मी का खसक्यात उपसून टाकला काय झालं. 7 मीटर गाडी गेली 60 किलोमीटर तरी उपसानं. मी चहा पे पोत उपसावला. घ्या दांडक.
काय भांबावली लोक. एक जण दारू प्यायला लगवेलं बसलं तर खाली बसून लगवी गेलं त्याने. ते वाकलं नीट पाहा असं वाकडं सरळच व्हायला. लोक म्हणले बिघाडलं बा. ते रडायला लागली बाकीचे मारत का काय. डॉक्टरकडे नेलं तर डॉक्टर म्हणले काही घाबरू नका, त्याला सलायनाची बिलायनाची काही गरज नाही. त्यानं घाईघाईमध्ये पायजम्याच्या बटनात शर्टाचं बटन घातलं. डॉक्टरनं फक्त बटन मोकळं केलं. काय करणार. लोकांना अटॅक येऊ नये ही आधाराची गरज आहे. आणि अटॅक का आला सांगून टाकू एका मिनिटात. कोरोना झालेल्या माणसाला घरामधली वागणूक कशी होती. अपमानाशी. बोलायचं नाही. त्याच्या दारापुढून जायचं नाही. अहो त्याच्या गाईचं दूध डेअरीला घ्यायचं नाही. मग तो गायला पेत होता. त्याच्या पुढचा सांगा गिरणीवाले निदळणं दिले नाहीत. काय याच्यापेक्षा काय वाईट आहे महाराज. आणि आपली लोक म्हणतात आता आपण सुशिक्षित झालो, काही याडपाड झालो. काय त्याला दळणं नाही, जेवायचं नाही, त्यांना असं पाहायचं. त्यामुळे त्याचा मानसिक तणाव वाढला. मग अटॅक का आला तर मेंदू किती आहे पटापटा बोला. दोन मेंदूला रक्त पुरवठा करणारी इथं शिर आहे. या रक्तामध्ये इथे जी प्रत्येकाच्या घरी गेल्यावर आशात पा इथे जाड भाग आहे. याला ब्लड ऑफ सर्क्युलेशन नीट आहे का. ब्लड ऑफ सर्क्युलेशन मेंदूला होतं. मेंदूला 3 आवरण आहेत. दृढावरण, जालावरण आणि मध्यावरण. त्यामध्ये एक द्रव पदार्थ आहे. त्या द्रव पदार्थाचं नाव आहे प्रमस्तिष्क मेरू द्रव पदार्थ. आणि तो प्रमस्तिष्क मेरू द्रव पदार्थ मेंदूतला आरबीसी आणि डब्ल्यूबीसी ला जॉईंट आहे. नीट आहे का. म्हणजे तांबड्या पिशी आणि पांढऱ्या पिशी. म्हणजेच तो द्रव पदार्थ रक्ताशी निगडीत आहे. आणि त्या रक्ताचं ब्लड ऑफ सर्क्युलेशन मानवी शरीराच्या डाव्या बाजूला हृदय आहे. त्याला 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयातून होताना 80% लोकांना अजून समजानं का तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे. डाव्या. बरोबर आहे. तुमच्या शर्टाचा खिसा कोणत्या बाजूला आहे. डाव्या. आणि तुमच्या सगळ्यांचे मोबाईल कोणत्या बाजूला आहे. डाव्या. शाळा काला झक मारा शिकले. मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नये. नाजूक इंद्रिय इथं जर 5-6 वेळा सायलेंट मध्ये व्हायब्रेट झाला, टेबलवर ठेवला तर आवाज येतो ना. मोबाईल जर टेबलवर ठेवला आणि रिंग आली तर आवाज येतो ना. मग हृदयाची स्पंदन मरशील ना तू. मोबाईल कधी वरच्या खिशात ठेवायचा नाही. मोबाईल पॅन्टच्या पुढच्या खिशात कधी ठेवायचा नाही कधी. तुम्ही मला ठेवायचं कुठं. मागच्या खिशात. फुल रेंज. विनोद नाही. मोबाईलचा त्वचेशी संपर्क नसावा. शक्यतो शर्टिंग करणाऱ्या माणसांनी कमरेच्या बेल्टला कव्हर करावा. आणि तो मोबाईल त्वचेपासून दूर असावा. महिलांनी मोबाईल पर्समध्ये ठेवा. पर्स ही विशिष्ट अंतरावर त्वचेपासून राहते. मोबाईल त्वचेमध्ये नसावा. हे सांगण्याची गरज आहे. आता डॉक्टरच्या जर वरच्या खिशात मोबाईल आहे. तुम्ही डॉक्टर आहे का. मला काय माहित. मग ठेवायचं नाही. आणि हे लोकांना समजून सांगणं गरजेचं आहे. आता अटॅक काय येतो त्याचं उत्तर आहे काय. मेंदूला थिंकिंग झाली जास्त. थिंकिंग आणि रक्त झालं काही बोलत झालं. विचार झाले जास्त, रक्त झालं कमी. आणि हृदयाचं ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी अधिक झालं की माणसाला घाम येतो. आणि घाम जास्त झाला की माणसाचं व्हायब्रेशन वाढतं. माणूस आपण त्याला म्हणतो तो घाबरट झाला. आणि घाबरल्यावर हृदयाचं जे रक्त आहे ते कमी प्रमाणात वाहतं. कमी प्रमाणात वाहिलं आणि हृदयाला रक्त मिळालं नाही का हृदय बंद होतं. इट इज कॉल्ड अटॅक. याला म्हणायचं अटॅक. मग अटॅक आलेल्या माणसाला लोक पहिलं विचार येतात ब्लॉकेज किती आहे, म्हणजे शिरा किती चॉकअप झाल्या त्याचं पाहिजे. आणि अटॅक झालेल्या माणसाला पॅरालिसिस होतोच.
लई तपासून घ्यायचं नाही शरीर. माझ्याकडे आणा, आपली 1-2-3 महिने मिळून गाठ घ्यायचा तुम्ही, माणूस ओकेच. आता तुम्ही घरी गेल्यावर एकटे हसणार, रिलॅक्स झाले. आणि काय येतो महाराज, त्याचं उत्तर आहे माणसांचा आहार सात्विक नाही, माणसांची बैठक सात्विक नाही, आणि मोबाईल मुळे एकाग्रता झाल्यामुळं मेंदूला ताण आहे. क्लिपा वापरायचं कमी करा. राजकारणी लोक, आमदार साहेबांना त्यांना सांगतो, तुमच्याशी बोलणाऱ्या माणसाचा मोबाईल बंद असेल तरच त्याच्याशी राजकारणी गप्पा मारा. जनता हलकट झाली. काय म्हणजे गेम दाखवणार, चांगली चांगली माणसं ह्या क्लिपा टाकणाऱ्यांनी संपून टाकली. काय मत आहे तुमचं? सांग. ही क्लिपा, हे मोबाईल मध्ये कीर्तन बिर्तन नेते, हे कॅमेरे फिमेरेवाले ना, यांना गाजर कीर्तन कळत नाही, काही कळत नाही महाराज, यांना वांग कळत नाही काही. हे नालायक काय करते महाराज, घरी गेल्यावर कीर्तनातल्या ओव्या आणि प्रमाण काढून टाकी द्या, आणि चांगलं एखादं वाक्य टाकी त्या क्लिप आणि आपल्या तासून ठोकी त्या. असे नालायक यांचं वाटोळच होणार. ध्यानात, जर आज कोणी क्लिप टाकली ना, तुला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तू 3 दिवसाच्या पुढे राहत नाही, टाकून टाक. हा विनोद नाही. क्लिपांना जरा कमी करा. काय मत आहे तुमचं? त्यातल्या त्या 2 माणसांनी जपलं पाहिजे क्लिपला, राजकारणी आणि अधिकारी. अधिकारी वर्गानं सुद्धा ऑफिसमध्ये आलेल्या माणसाचा मोबाईल बंद असेल तर त्याच्याशी ऑफिशियल गोष्ट बोलावी. तो मोबाईलच्या पेनच्या टोकात सुद्धा तुमची माहिती बाहेर काढू शकतो. तुमचं काय मत आहे? एक तर त्याला एंट्रीच द्यायची नाही. मी 7-8 महिने झाले मला कॅमेरेवाल्याला सावलीला उभा करीत नाही. जाऊ दे, त्यानं आपल्याला घोडा लावू द्या, काय फरक पडत नाही. पण त्यांच्यामुळे आपण वाईट दिवस भोगलेत. माझ्या इतके कोणीच भोगले नाही. अजूनही माझ्या भोवती लफडी चालूच आहे, रोज एक नवं लफड आहे. बरं, हे हलकट काय करतात, विचार करीत नाही. आता शिवलीकरांनी कीर्तन ठेवलं, एक ग्रामस्थ आहेत गावचे, राजकिरण शेट आहेत आणि आमदार साहेब, एक चला विरंगुळा म्हणून कीर्तनाला बसले. ते बसले म्हणजे त्यांचं आपल्यावर प्रेम आहे आणि समाजाचं प्रेम म्हणून ते बसले. याच्यात स्वार्थ आहे कोणाचा नाही. मग क्लिपवाले असं नाही टाकत. 2024 ची नगरपालिकेची तयारी झाली, अशी हलकट क्लिपा टाकी दे आणि समाजाला बिघडून देते. कशाच्या क्लिपा? शिळीला बकरू झालं क्लिप, एपा खोद्यानं थोडं वाजवलं का टुकटुक क्लिप, यानं थोडं गायलं का क्लिप. अरे काय क्लिप, ते पुरी तर फार पागल झालं. मेकअप करती, साडी बिडी नेसती, नथ बीत घाली ती, हिंदी गाण्याचं कडवं लावी ती. 80% आपल्या पोरी फेसबुकला आणि व्हॉट्सअपला आहे. अरे आपली खानदान काय, बावळाट्यासारखी केस मोकळं सोडी ती, जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालती आणि टिकलीचा पिस्तूल घेती आणि अमजद खानचे वाक्य बोलती. आता अमजद खान खोकला तरी मरली. काय बावळ्याचा नाद लागला त्या पोरीनं. चपात्या करताना क्लिप, लाटण्यात हातात धरताना क्लिप. अहो त्यांना काय नाव ठेवत्या, म्हातारे बावळ. म्हातारे बी म्हातारीला बघला धरतं. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. मग दुसरी कर, तुला आठवणी येते ना, कर ना. हा विनोद नाही, याला कंट्रोल व्हायलाच पाहिजे. काय आणि चांगल्या क्लिपा टाकत नाही. तुम्ही अभ्यास करा पोरं. आपण चित्रपट पाहतो, चित्रपटात नटी दारू पित नाही, नटी पितान दाखवली जात नाही. ती नटी 10 गडी उचलून आपटी ती कवा दारू पेलो. बरोबर आहे ना? सिनेमात कोणी टाकली का आतापर्यंत क्लिप? नाही. चित्रपटामध्ये बलात्कार ओपन दाखवला जात नाही, जात नाही. गुरुजी सारख्या एखाद्या चांगल्या माणसाच्या वर कॉमेडी केली जात नाही.
महाराष्ट्रातलं सगळ्यात खातं चांगलं पोलीस, अहो अख्खा कोरोना पोलिसांनी कंट्रोल केलाय. आता डॉक्टरचं फक्त नाव झालं, नाही तर खरे कोरोना योद्धे कोण आहे? त्यांचा नाही सत्कार करायचा. खरा सत्कार कोणचा केला पाहिजे? त्या तिघांनी कोरोना कंट्रोल केलाय. एक पोलीस, 2 डॉक्टर आणि 3 सामाजिक संस्था. सगळ्यात मोठं योगदान कोणाचं आहे? पोलिसांचं. रोडवर उभं राहायचंय. कितीतरी बिचाऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले नाही? कितीतरी माणसं मेली. अहो मुलगी परीक्षेला चालली, पप्पा मला जाता जाता सोडवा. अगं मला ड्युटी आहे, तू रिक्षाने जाय. संसार सोडून माणसाने काम केले. आपण थोडा विचार करणं, क्लिपा कमी करा. काय मत आहे तुमचं? कशाची क्लिप टाकायची बावळाटासारखं? आपलं काय तुम्हाला नक्की झालंय काय? हे बा, चांगल्या प्रतीची गाय आहे तिची क्लिप टाका, दूध वाढीच्या घटकाची टाका, एखाद्यानं कापूस चांगला काढला त्याची टाका, एखाद्या पोराने कष्ट करून व्यवसाय उभा केला तर त्याची प्रसिद्धी करायला काही हरकत नाही. एक शेतकऱ्याच्या पोराने थोडा ITI केला, त्याला त्याची बुद्धी प्राप्त झाली, त्यानं एखादं मशीन प्राप्त केलं तर त्याची प्रसिद्धी करायला काही हरकत नाही. तो गरीबाचा मुलगा आहे. एखाद्या शेतकऱ्यानं घरच्या घरी गायीचा वाण तयार केला आणि ती गाय 20 लिटर दूध देणारी ठरली, तिची प्रसिद्धी करायला काही हरकत नाही. एखाद्या शेतकऱ्यानं शेती ठिबक केली, ठिबक शेतीवर त्याने कर्ज न काढता अतिशय सुंदर शेती केली, त्याचं कौतुक करायला काही. शिळीला बकरू झालं, लघवीला उभा राहिला, क्लिप. एकच करा, काही करा, पण नका करू नाश आयुष्याचा. अभी और इसी वक्त क्विक एक्शन इमिजिएटली, ताबडतोब. आतापासून बदल करा. काय करा? 1-2-3 मुद्दे मांडतो. सगळे लोक लग्न करतात, करायला पाहिजे. कुटीचा खर्च करतात, करायला पाहिजे. करा. मुता आलाय तुम्हाला, करा. पण तुम्ही सगळे लोक होता कशावर? पत्रावळी. तुमची पत्रावळी कशाची? थर्माकोलची. सडत का? कुजत का? 10 वर्षापूर्वी पत्रावळी कशी होती? पानाची. 3 दिवसामध्ये कुजत होती. त्या पत्रावळीवर अन्न नाही, किडे येतात, मुंग्या येतात, डुकरं येतात, गाय येते. ते पॉइझन आहे का? अन्न नाही, पॉइझन आहे. पाया पडून सांगतो, आजपासून प्लॅस्टिक मुक्त जेवण करा. कुटीचं लॉन्स मानणाऱ्या माणसाला 500 ताटल्या इकत घ्यायला काय हरकत नाही, पण ताटलीवरच जेवलं पाहिजे. यावर तुमचं काय मत आहे? अहो, त्या पर्यावरणाचा राज झाला महाराज.
हा मुद्दा काळाची. दुसरा मुद्दा, माणूस मेला की आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर त्याचे सगळे कपडे आपण नदीत टाकतो. चांगलं नाही ते. गोधड्या गाधड्या नदीत टाकायच्या नाही. आजपासून पेटून द्यायच्या. कारण नदी माता आहे. आणि मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही. ती राख घरी घेऊन या, गोणीत भरून, आणि शेतात 2-3 खड्डे घ्या आणि त्या खड्ड्यात ती राख टाका आणि आई वडिलांची आठवण म्हणून झाड लावा. झाड सरकारच्या भरोशावर लावू नका, कधीच होणार नाही. सगळे झाड जगले असते तर मागच्या 3 महिन्यामध्ये ऑक्सिजन अभावी माणसं तरफडून मेली नसते. एक व्यक्ती एक झाड, हाच आजच्या कीर्तनाचा संदेश. सरकारचं जाऊ दे. जून महिना आला का गुरुजी उठला, उकरशाळा. दरवर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच, फक्त उकरायचा, स्माइल, फोटो, मिळालं झाड. एक व्यक्ती एक झाड. आणि नदी माता आहे, सांभाळली पाहिजे. असं आयुष्य जगा. मोबाईलचे वापर कमी करा, क्लिपा बंद करा. मरा आलं, बायका मिळालं ना, रेंज गेली काहींची. रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. बायको न मिळणाऱ्या पोरांना एकच पर्याय आता, मामाचा आधार. बस. तुझ्या मामाला मुलगी आहे का? किती आहे? 4. तुझ्या मामाला नाही. तू झाला मठाधिपती. तुझ्या मामाला नाही. तुझ्या रे एब्र्या मामाला मुलगी आहे का? नाही. तुझ्या नाही. मग तुमचे मामा करतात काय? तुझ्या मामाला नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडतोय. नाही. असा जर केलं तर आयुष्याचा नाश होईल. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 महिन्यात 4 वर्षात बाप मुलाच्या अंत्यविधीला गेलाय. कायचा भाऊ कायची बहीण आली, फक्त चाललंय. यम त्रास देणार नाही एवढा त्रास बहिणीने भावांना खाते फोडायला आहे. जाम करून टाकली भाऊ, जाम. भाऊ तिच्या दारात जातो, बाई सही कर. आज दिसलं का मा घर तुला? इतके दिवस कुठं गेला? तो झालं गेलं. मोरदी बाई पाया पडतो, पण सही थांब, त्यांना विचारू दे. कोणला? त्या तुला ऐकीचा ना त्याला. तो म्हणतो लावून धर, लावून धर, 5-50 हजार मिळतील, लावून धर. तापल्या खाली सही करू नको. 25% बहिणींनी भाऊ जेलमध्ये नेऊन घातले. कायचे नाते नाही रे, नाही कुणाची कोणी, नाही रे, नाही कुणाची कोणी, नाही रे, या दिवाळीला बाई करगुटे आणू नको, वाटी आणू नको, तू येऊच नको. याची बहीण अंकाचा भाऊ आलाय. 25% भाऊ भावांच्या गाड्या वावरातून जाऊन देईन.
काय असं भाऊ काय रिकाम्या वारातून गाडी गेली ना तकलीफ झाली मग कशी जिरली 3 एकरला 3 क्विंटल तरी निघला मग कायची प्रियशी बुटगाण ठोला आणि प्रियशीला बॅलन्स टाकला गजाळ गाण ठोलन पेट्रोल टाकलं आणि ते मॉडेल गाडीवर बसवलं वर फाट्या बावलीची याडपाट पोरती आणि येड्या बाबलीत गा पाण्यात बसले हायवेच्या काढाला ती बंगरी पोर आणि ती शिमडी पोर त्याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय तू माझं हृदय फाडून पाय तो म्हणायचं मी पॉझिटिव्ह निघलो तिनं बाबलीतच सोडून दिला गेली निघून तिनं दुसऱ्याच पोराला मेसेज टाकला याचा स्कोर वाढला मेलं पाहता काय माहिती याचं प्रेमन काय काय आलं रे महाराज हो या जगात फक्त भजनच सत्य आहे काय खरं काय भाऊन काय जी भाऊजन काय जे मित्र काही लोक म्हणते आम्हाला 5 वाजता लोक वाट पाहत्या पाजितो म्हणून पाजायचं बंद करतोय मौतीला सुद्धा येणार नाही लोकांना काय घेणं काय म्हणते आम्हाला लय माणूस की काय ते प्रेम अरे या जगात 3च माणसं आपलेत 1 आई वडील 2 संत 3 भगवंत बस ज्या शेतकऱ्याचा बैल गुडघ्या एकदा गवतात चरतोय अजून त्याला सर्पदंश नाही शेतकऱ्याचा बैल गुडघ्या इतक्या गवतात आहे पण सुखरूप घरी येतोय शेतकऱ्याची बायको कपाशीमध्ये दिवसभर आहेत अजून विंचू चावला नाही हो एवढा प्रवास आपण करतोय अजून अपघात नाही आहे की नाही देवाची कृपा हे बाकी भंगारांच्या काय नाही लागत आणि आमचं काय तुमचं काय तुमचं काय तुमचं काय कट्टेवर हात ठेवतो विठेवर उभा राहतो पण अख्ख्या जगाला सांभाळतो लाकडात लागणी ऑफिस मध्ये गेलेला माणूस निवांत घरी येतो शेतकऱ्याची बाई कुलूप लावते आणि शावी घराजवळच कुठतरी कोणारत ठेवते बकरं बाहेर आहेत कोंबड्या बाहेर आहेत धान्याचे पोते बाहेर आहेत देव निवांत सांभाळतो आज 70% शेतकऱ्याचं धान्य वाट्यावर आहे झोपायला तो घरात आहे पण सांभाळतो का नाही मागे पुढे उभा राहे संत सांभाळतो देव सांभाळतो कोण आहे बाकीचं नवरदेवाच्या घरी जाताना नवरी रड सुद्धा नाही सनाट निघती फुलाच्या गाडीत असे हात करते सगळे हप्ते पेड करा तोवर दुसरा हप्ता घेऊन येते आणि नवरीची आई रडती आणि हळदीत नाचती काय भामटी नवरीचा बाप नाही रडत कधी त्याला बँडवाला म्हणतो राम राम तुम्हाला थांब नवरीचं जाऊ दे भाऊ कशातही पैसे घालतात लोक देऊ दूध काय लिटर आहे दूध 50 बरोबर आहे आणि पनीर पनीर 200 रुपये 200 धरा पनीर कसं देऊ हे कोणी सांगितलं तुम्हाला पनीर दुधाचं असतं हे तुम्हाला कोणी सांगितलं नासलेल्या दुधाचं पनीर राहतं आता नासलेल्या दुधाचं पनीर केवढ्याला आहे 200 रुपये आणि प्युअर दूध मग काय खावा याच्या जर आखली नाही तर जग सुधारायचा काय संबंध राहिलो 1 लिटर दूध प्याला ना तू 2 दिवस जेवणार नाही प्युअर दूध शिवाय शरीर मजबूत पण आपल्याकडे पनीर जेवण घालणारी पार्टी तगडी माणसात पनीर होतो अहो ते भिकार माणूस येतो त्यांना नासकच घातलं
काय खावा, दूध पेत जायचं, पनीर नाही, चांगलं खात जायचं. कधी मेथीवर देशी फवारते लोक शेतकरी. देशी फवारल्यावर मेथी महिन्यात येते. आणि ती मेथी सप्तेच्या पंक्तीला दिली आणि ती माळकऱ्यांनी लिंबू पिळून खाली. आता काय मी जसं पाहिलं देशी फवारत्या 10 वर्ष झाली अजून पाहिली सुद्धा नाही. काय खावा, काही माणसानं सकस खावं. आणि डॉक्टर साहेब लोकांना सल्ले द्यायचा, विटॅमिन युक्त पदार्थ लोकांच्या शरीरात वाढले पाहिजे, एनर्जी आली पाहिजे. एनर्जी आता मी ते पहा तुमच्या पुढे 500 300 400 किलोमीटर प्रवास करून आलोय. फुल एनर्जी आहे का नाही? एनर्जी पाहिजे. काही खाण्यात कशातही पैसे घालायचे. आता लग्नात एक फाजील पद्धत आली. मंगल अष्टकाच्या टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायचे आणि फिकून हार घालायचा. यानं फेकायचा तिच्या काळात, तिने फेकायला आणि तो गेला बामणाच्या काळात. त्या बामणा नवरदेवाच्या ठेवून दिली. मला नवरी माझी आहे, गेला घेऊन. तो नवरदेव झाला चोपदार आला आमच्या बोकांडी. काय करता काही नवीन आलाच. आता एक फाजील पद्धत आली लग्नात. फाजील पैशाचा नाश. गेट करायचं, मध्ये रांगोळी, फुलं. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो ना 35ला. तो आता 100ला झालाय, नाही तर 35ला. त्याच्या मागे 7-8 सांड ते खांब्यासाठी लटकेल. ते नवरी माग 2-4 मेकअप करेल याड पाटपुरी. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला. बहर फूल बरसा मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं. बहर फूल बरसा मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. तो महबूब चालू होता समजते. त्याच्या पुढे फुलं टाकी करे. बाटलीची बुचा टाका एवढं येते. चांगले गोल गुलाबजाम होते. कोणत्या बापाचं काय केलं, गुलाबजामच लांब कोळा केला. काय गेलं तो तुमचं. आता गुलाबजामू कसे आले. याच्यात जनतेचा विकास काय. मैदा तोच, आचारी तो. काही गरज होती. उलटा गोल गुलाबजामू टपा टपा म्हातारी माणसं तोंडात टाकायची. गुतला नागपुडीत मिळालं म्हातारं. काय गरज होती. काही बुंदीन गुलाबजामू सेपरेट होते पहिले. कोणी झक मारली. राजा राजा इतका लांब, राणी एवढी. जेवायची पद्धत आता तर शर्टिंग करून चप ताटली हातात घेत भात. हे प्रेम बिम सगळं लबाड आहे. तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली,
मर जाएगा एक दिन पंछी रहेगा बिन राजा उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा बिन राजा रे ओ मेरा काय डीजे लावायचे सगळं इथंच आहे. डीडे पुढे नाचणारा लोक घोडा लावतात, इथं टाळ घेऊन उभं राहणारच्या पाया पडतात. प्रेम काय करतो दरिद्र तू? प्रेम करायचं का? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं. हृदयच कुठं राहिले तुमचं आहे ना 90 पिऊ पिऊ हृदय कामात. अरे प्रेम करायचंय का मग करा ना. हर करो चालू चालू हर करो अपना करेंगे तेरे हो दिल दिया है जान देंगे वतन तेरे हो दिल दिया है जान देंगे वतन तेरे हो तापलं पाहिजे. तरी काही दरिद्री शिवाजी महाराज की काय कोंब दुखतो का तो? तुमचं रक्त तापत का म्हणून नाही? नाही तापायला धर्मासाठी तापलंच पाहिजे. धर्मासाठी रक्त तापलं पाहिजे. कारण हिंदू धर्मासारखा जगात धर्म नाही. आयुष्याचा नाश करू नका. क्वाटरी बंद करा. मराल 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 काय क्वार्टर पेतो, काय थोबाड वाकडं करतो, मुतो तो काय वकतो काय, मागून की चड्डी फाटेल फाडून टाके. मग ही कोण शिवी? नवरात्र केलं, 9 दिवस केलं, उपास केले, काही वागण्यात फरक नाही. मग काल झक माराय उपास केला. प्रत्येक व्यक्तीनं माणूस म्हणून जगायचा प्रयत्न करा. हाच देव. कशाला भावाभावाचं भांडण असं, कशाला मित्र मित्राची दुश्मनी असं, हे राजकारणी लोकांचं शिका.
आहे का हो का सू का काही आहे? कसे गुन्ह्या गोविंदानं रंगती का नाही मंडळी? ते अशी किरकोळ गोष्टीला किंमत देत नाही. ती मोठी त्यांचे विचार मोठे असतात. ते अशी किरकोळ कारकोळ गोष्टीला विचार. आणि राजकारणी लोकांनी कधी ध्यानात ठेवावं मारावं. मतमोजणी झालं का एका हॉटेलमध्ये बसून चहा प्यायला पाहिजे, पुन्हा तो विषय काढला नाही पाहिजे. गावाचं गाव पण पहा त्यांच्याकडं कसे मस्त काय समाजाचं प्रेम आहे. आणि दिवाळीला आपलं कीर्तन ऐकाय मिळालं. हा प्रसाद आहे दिवाळीचा. तुम्ही फ्रेश झाले ना, 2.5 वर्ष दुखणं गेलं तुमचं. आता मी किती बोललो तरी तुम्ही सुधरू शकत नाही. आता बदल होणं गरजेचं आहे. 1 फेविकॉल वापरणं, ती पत्रवळी बंद झाली पाहिजे. व्यक्तीनं झाड लावलं. 3 शेतकऱ्यांसाठी वाक्य सांगतो. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली. काही खरं नाही, हेच खरं आहे. अशी जिरली आमची 1.5 महिना वर्ष. फोन चालू ठेवून रिंग वाजणार रे, फोन चालू ठेवून रिंग वाजणार. येता का मेला का उन्हातला. कोणी कदर नाही केली महाराज. गायक वादक आणि एवढे दिवस काढले वाईट. खरे त्रास फक्त गायक वादक तमाशावाले जागरण गोंधळावाले यांनाच झाले महाराज. बाकीच्यांना सगळ्यांना स्कीमा होत्या, अनुदान होतं, सगळे पैसे मिळाले त्यांना. 25% गायक वादकांच्या बायकांच्या गळ्यातली दागिने गेले महाराज. जगणं एवढं सोबत. आता ही 2 सुंदर मुलं आहेत, यांचं आयुष्य सगळं हातावर आहे. हात चांगले असतील तरच ते पखवाद. मग यांनी कशाला जपलं पाहिजे हाताला. कंपन्यांमध्ये पोरं कामाला गेले महाराज, पखवादे बोट गेले महाराज. आता पखवाद्याचं बोट गेलं, त्याचं जीवनच गेलं. कोणी रुपया नाही दिला महाराज. आता तुम्ही एवढे लखपती आहे, पाहिली भर बाजरी तरी दिली का इंद्रिकरला? मी एवढा दुष्काळ काढला 1.5 वर्ष. नाही तमाशावाले महाराज बोलायची गोष्ट नाही, पण त्या लोकांची खरंच भयानक परिस्थिती झाली. दागिन्याने काय होतं महाराज? घर आहे, संसाराला काय लागत नाही. 2 माणसं जरी असले तरी 10 रुपयाची भाजी लागते. आज 150 रुपये कोथिंबिरीची जुडी आहे. काय विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लय वाईट दिवस काढले भजनेने गायक. आता आपल्यासारखे तर सोडा. लॉकडाऊन मध्ये एकच माणूस सुखी राहिला महाराष्ट्रात, शेतकरी. त्याला नाही काय प्रॉब्लेम आला, तो हुशार आहे. त्याच्याकडे 10 पायल्या ज्वारी घरात आहे, ती लॉकडाऊनला घाबरत नाही. नोकरीवाल्यांची बाकी हाल झाली. 1.5 लाख पेमेंट आणि रेशनच्या रांगेत 3 किलो देतील. त्याची बायको तर अशी नाकानं कांदे सोलायची, आम्ही ते गहू कधी खात नाही. आणि त्याची पोळी सुद्धा चांगली होत नाही. आणि त्यांना तर ती अजिबात कशी जिरली. आणि तोच नालायक शर्टिंग करून 3 किलो दे रे. कुटीचं लग्न करायचे, कशी जिरली पहाटीच लग्न. एक जण म्हणला मी उठलो तो तुमच्या वाट्या वाजत होतो, तेव्हाच नवरी गेली. वाजलं. शेतकऱ्याला काय नाही फरक पडला. फुकाट तांदूळ मिळाले त्याने विकून टाकले. दाबाड बोलायचं ना, मी ऐकणाऱ्यांची नावं सुद्धा सांगेल. ऐकलं नाही. फुकाट तांदूळ मिळाले 10 रुपये किलो न विकून टाकले. दुकानदारानं पॉलिश करून याच्यात 40 न ठोकले तांदूळ. तेच लॉकडाऊनला शेतकरी घाबरत नाही, तो राजा आहे महाराज. आणि त्याला फरकही पडत नाही. त्याची बायको गारक्याला गेली शेतात, 3 वांगे 2 मिरच्या घेऊन आली. गेला दिवस.
नोकरीवाल्याची बायको काय इटा काढी ती घराच्या 2 BHKच्या इटा उपशिती का तू शेतकऱ्याच्या घरात ऍडजस्टमेंट आहे आणि शेतकऱ्या इतका ऍडजस्टमेंट प्राणी कोणीच नाही शेतकऱ्याची बायको एका पिठल्याचे 3 पिठले करते हुशार ती पाणी जास्त टाकी ती पातळ पिठलं पाणी कमी करती घट पिठलं एकदम कमी पाणी मोकळं पिठलं गेलं 3 दिवस किती दिवस गेले 3 चौथ्या दिवशी दुधात फक्त लिंबू पिळती दही त्याचं घुसळण करते 6व्या दिवशी आणि 6व्या दिवशी फक्त त्याच्यात मिरची टाकी ती कढी 7व्या दिवशी अंडे गेला आठवडा बरं शेतकऱ्याच्या घरी दुधाला तोटा नाही गाय आटली म्हैस आटली गाय दोन्ही आटली शिळी बरं शिळीला दूध आहे बरं काढायला त्रास नाही कोण नाही लर यो चहा उकळत आला बरं दूध यायला टाइम नाही माग फटका पुढं दूध माग फटका पुढं दूध खरंय का खोटं कवाय काढा शिवलीकरांचं कौतुक करावं ग तुमच्याकडे कीर्तन ठुलं त्या राजकिरणांचं पहिलं कौतुक करावं की लोकांना दिवाळीत चांगलं ऐकायला मिळालं आता दिवाळीला 2-3 पथ्य पाळा श्रीमंतांना कवडीची मदत करू नका पण गरीबाला थोडीफार मदत करा ज्यांच्याकडे श्रीमंती आहे त्यांनी दिवाळी करताना रस्त्याच्या कडेला अड्डे आहेत तुडीवाल्यांचे पिठलं भाकरच द्या पण एक दिवस जेवण द्या त्यांना घर सोडलंय बायका पोरं सोडली लाडू नका देऊ त्यांना करंजा नका देऊ काय 15-20 लोक टोळीत एकदा मस्त पिठली भाकरी द्या ते मरेपर्यंत सांगतील एक दिवाळी यांनी घातली आणि दिवाळी फटाके मुक्त करा आणि कर्ज काढून लाडू खाऊ नका दिवाळीला कपडे नाही घेतले आणि होळीला घेतले तरी चालतात अज्ञानाची दिवाळी घालवा आणि ज्ञानाची दिवाळी आणा अज्ञान घालवा दिवे पेटवतो ना आपण दिवे लावायचे कधी तुम्हाला दिवाळी माहिती किती दिवस आहे कवाय 5 दिवस दिवाळी राहती कोणते कोणते गोवत्स बारस धनतेरस वैक नरक चतुर्दशी दिवाळी बलिप्रतिपदा आणि भाऊबीज 6 दिवसाची दिवाळी आहे गरीबाला मदत करा वाढदिवस साजरे करताना केक कापायचा नाही बुफे हार आणायचे नाही एक पेनचं बॉक्स आणा आणि एका शाळेतल्या पोरांना द्या त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटेल एक गरीबाची मुलगी सायकलीवर 3 किलोमीटर शाळेत जाते तिला एक सायकल घेऊन द्या हाच वाढदिवस आणि तुम्ही तरुण पोरं जरा वाढदिवस मापात करा लय मास आटल्यावानी करू नका नालायको डांबरीओ वाढदिवस करता लाजा नाही वाटते तुम्हाला जन्म तुझा हॉस्पिटलमध्ये झाला ना काही वेळेला झाला नालायक बापाची पैदास नाही तर केक ठेवायचा डांबरीवर आणि सामुदायिक मुतायचं त्याच्यावर सगळ्यांनी तो मूत एकत्र करून पेते हे हॅपी बर्थडे टू यू कशाचा माज आला रे तुम्हाला नालायक विनोद नाही हा कशाचा माज आला जरा धर्माकडे बघा आपल्या संस्कृतीकडे बघा वाढदिवस आहे ना एका गरीबाच्या मुलाला पेन आणि वही दे ना पटरी पेता का नालायक वाढदिवसाला मिश्या तरी फुटल्यात का तुम्हाला मिश्या अय दरिद्री अंडरपॅन्टला वा झाला 90 आणतो हा विनोद नाही तर बदलच व्हायला पाहिजे लग्न साधे करा पोरं होतात त्याला का नियम आहे का डीजे लावल्यावर सटा होत्या 80% शेतकरी आमदार साहेब फक्त मानानं कर्जबाजारी झाला
त्यानं मुलगी डॉक्टर करायला कर्ज काढलं ना, अजिबात आपली हरकत नाही, काढायलाच बाई. तुमची मुलगी जर MBBS होत असेल, पोरगा PSI SP होत असेल, पोरगा इंजिनियर होत असेल, तर तुम्ही कर्ज काढायला अजिबात हरकत नाही. काय म्हणते तुम्ही? पण तुम्ही जर 1.5 एकरचा मांडव ठोकून डीजे लावून आणि फेटे वाटून जर कर्ज काढायला लागले, तर तुमच्या इतके हलकट तुम्हीच. हा, अजून 5-6 वर्ष थांबा. पोरीच्या बापाने लग्नाची काळजी नाही करायची. पोरांच्या बापाची अशी रांग लागणारी पोरीनं तुमच्या दारात रांग, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. आयुष्याचा नाश करू नका महाराज. तळतळीने बोलते. खरं सांगू महाराज तुम्हाला, इंदुरीकरचं कीर्तन महाराज म्हणून ऐकू नका, तुमचा मुलगा आणि मित्र म्हणून ऐका. ते कालही खरंय, आजही खरंय. आणि आपल्या माणसांना कुणीतरी थोडंफार बोललंच पाहिजे ना.